नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा जाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आजचा आपला 30वा दिवस. आज गोकुळ अष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा. आजपासून नमनाची जी सुरुवात आहे ते थोडंसं आपण बदलूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. आज गोकुळ अष्टमी म्हणून करारविंदे न पदारविंदे मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदम मनसा स्मरामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता संतांना वंदन करू. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण अत्यंत भयावह असं काल नरकाचं वर्णन ऐकलं. ते वर्णन ऐकून परीक्षिताचाही थरकाप उडाला होता. शुकदेवजी महाराज परीक्षिताला सांगताहेत की मनुष्य किंवा माणूस अर्थात मन वाणी शरीराने पाप करत असतो. जरी त्या पापांचे या जन्मात प्रायश्चित्त घेतले नाही जर त्याने, तर अवश्य मेल्यानंतर त्याला त्या भयानक यातनापूर्ण नरकात जावं लागतं. पण त्यासाठी अतिशय सावधानतेने जागरूकतेने मृत्यूच्या पूर्वीच लवकरात लवकर पापांचं क्षालन करायचं. त्यासाठी लहान पाप मोठं पाप असा विचार न करता झटपट चिकित्सा करून त्यातला उपाय सांगितलेले आहेत ते करायचे. राजा परीक्षिताने विचारलं की भगवन, मनुष्य राजदंड समाजदंड शास्त्रोक्त नरकागमन आदी पारलौकिक कष्ट हे जाणून पाप त्याचा शत्रू आहे हे जाणतो आणि लक्षातही येतो, त्याचं प्रायश्चित्त घेतो, पण पुन्हा पुन्हा त्याचे पाप करतो. ते म्हणजे त्यावेळेस ते प्रायश्चित्त घेतल्याचा काही उपयोग आहे का? किंवा मनुष्य कधी कधी प्रायश्चित्ताद्वारा पापांपासून सुटका करून घेतो. अशा स्थितीत मला वाटतं की म्हणजे ही जी अशी प्रकारचा माणूस आहे तो म्हणजे हत्ती स्नान करून बाहेर येतो आणि पुन्हा सगळी वाळू माती आपल्या अंगावर उधळून घेतो, तसंच माणसाचं नाही का? मला तर म्हणजे तसं वाटतं. असं इनडायरेक्टली ते विचारतायत. शुकदेवजी म्हणतात वास्तविकता कर्माद्वारे कर्माचा निर्बीज नाश होत नाही, कारण कर्माधिकारी अज्ञानी आहे. अज्ञानात पाप वासना सर्वथा मिटत नाही. त्यासाठी तत्वज्ञानच हवे. जो पुरुष केवळ सुपथ्याचेच सेवन करतो रोग त्यांना वश होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे हे परीक्षिता, जो पुरुष नियमांचे पालन करतो हळूहळू पापाचरणापासून तो मुक्त होतो. म्हणजे बांबूच्या पोकळीत जर आग लागली तर ते बांबू जाळून टाकतो ना, तसं माणूस आता इथं पुन्हा वेदांच्या 10 आज्ञाच भागवतांनी म्हणजे त्यातल्या काही आज्ञाच भागवतांनी पुन्हा प्रस्थापित केल्या आहेत. तपसा ब्रह्मचर्येण शमेन च दमेन च त्यागेन सत्य शौचाभ्याम यमेन नियमेन च. म्हणजे धीर पुरुष तपस्या, ब्रह्मचर्य, इंद्रिय दमन, मनाची स्थिरता, दान, सत्य, अंतर्बाह्य पवित्रता, यमनियम अशा 9 साधनांनी मन वाणी शरीरात मोठ्यात मोठे पाप नष्ट करू शकतो. आणि म्हणूनच त्या 10 आज्ञा वेदांच्या श्रींनी सांगितलेल्या आहेत. भगवंताला शरण गेलेले भक्तजन केवळ विरळाच असतात. केवळ भक्तीद्वारे आपल्या साऱ्या पापांना नष्ट करतात. जसे सूर्य उगवल्यावर धुके नष्ट होते. भगवंताला आत्मसमर्पण केलं तर पापी पुरुषाची शुद्धी होतेच. त्याच्या भक्तांचे सेवन केल्याने होते तशी शुद्धी इतर कशाने होत नाही. म्हणजे म्हणून सत्संग पुन्हा सांगितलेला आहे. जगात भक्तिपंथ श्रेष्ठ आहे, भयरहित व कल्याण स्वरूप आहे.
म्हणजे जर दारूने भरलेला घडा असेल तर त्याला नद्या काही पवित्र करू शकत नाहीत. तसे मोठमोठे प्रायश्चित्त पुन्हा म्हणजे घ्यायची आणि पुन्हा पुन्हा पाप करायचं. त्या पापात म्हणजे पापाने दग्ध व्हायचं. मग काही उपयोग नाही त्या प्रायश्चित्त घेण्याचा. भगवत गुणानुरागी मन मधुरानेच भगवान श्रीकृष्णाच्या चरणारविंदाचे एकदा जरी सेवन केले तरी त्याने सारे प्रायश्चित्त केले असे होईल. ते स्वप्नातही यमराज किंवा त्याचे ते दूत पाशधारी ते येऊ शकणार नाहीत. नरक तर खूप लांब राहिला. मग त्याच्यासाठी शुक महामुनी त्यांना एक उदाहरणच देत आहेत. आणि ही सुप्रसिद्ध गोष्ट आहे, अतिशय छान आहे अजामेळाची. म्हणजे जसं धुंदुकारी पराकोटीचा दुष्ट वाईट म्हणजे काही दुर्गुण नव्हते असं नाही, दुर्गुणांचा पुतळा असा होता तरी तो सुद्धा तरुण गेला, तसं या अजामेळाच्या बाबतीत आहे. हा अजामेळ अत्यंत म्हणजे खरं तसं म्हणायला गेलं तर ह्या अजामेळाचं असं आहे की तो खूप चांगला सच्छील ब्राह्मण असतो. तो म्हणजे सुखदेवजी सांगतात की त्याला वडिलांची आज्ञा पाळायची, म्हणजे काहीच तो पापाचरणाकडे कधीच झुकेल असं वाटलंही नसतं. तो योग्य सगळ्या गोष्टी करायचा, खरं बोलायचा, आचरण नियमित होतं. कोणत्याही गोष्टीत त्याला दोष द्यावा असं काहीही नव्हतं. पण तरी सुद्धा मग तो असा का होतो तर केवळ एका मिनिटाचं काय म्हणतात त्याला पाप घडतं. एके ठिकाणी तो वडिलांनी सांगितलेलं असतं कंदमुळं फळं समिधा ह्या घेऊन ये म्हणून जंगलात जातो. आणि तिथं जंगलात गेल्यावर त्याला तो सगळं घेऊन निघतोही. पण निघत असताना दारूने मदोन्मत्त झालेलं एक जोडपं म्हणण्यापेक्षा एक वेश्या आणि एक माणूस दिसतो. त्यांचे ते प्रणय बघून हा इतका हवालदिल होतो आणि मग घरात ते सगळं देतो आणि तो चक्क त्या वेश्येच्याकडे गमन करतो. आणि तिथपासून तो म्हणजे स्वतःचं कुटुंब घर सगळं आपलं श्रेष्ठत्व जे काही आपल्याला येत असतं तो ज्ञान सगळं विसरतो. आणि तो त्याला म्हणजे काय म्हणतात विकारांना मोहाला बळी पडतो. प्रत्येक गोष्ट इतकी सूक्ष्म भागवतकार वर्णन करतात की किती जपायला पाहिजे. आता आपल्याकडं महात्मा गांधींनी पण सांगितले की वाईट बघू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. हे इतकं खरं आहे की तुम्ही बघितलं की संपलं. म्हणजे ह्याला खूप भयंकर गोष्टी आहेत. म्हणजे सगळं हे नरकाचं वर्णन ऐकून जसं परीक्षित राजा म्हणतो की आता मला तुम्ही मार्ग दाखवा की ज्या मार्गाने गेल्या असतावर नरकात मला कधीच जावं लागणार नाही. त्याच्यावर हे शुकाचार्य सांगतायत की तू फक्त काय करायला पाहिजे तर हे अजामेळासारखं एक नाम तोंडात ठेवायला पाहिजे. मग राजा म्हणतो की मग मी विधिवत जर प्रायश्चित्त घेतलं तर ते कारण त्यांनी स्वतः पाप केलेलं असतं ना, त्यांनी एका ऋषीच्या गळ्यात साप अडकवलेला असतो. त्यामुळे त्याबद्दल त्याला खूप हुरहुर असते मनात. आणि मग तो विचारतो की जर प्रायश्चित्त नीट झालं नाही किंवा जर पुन्हा पाप झालं, दुःख सहन करून म्हणजे भजन केल्याने खरंच पाप भस्म होतं का. तर राजा सांगतो की राजा मनावर लेशमात्रही विश्वास ठेवू नको. मन फार घातकी आहे, त्याच्यावर अंकुश ठेवलाच पाहिजे. कारण आता ह्या अजामेळाने बघितलं एका क्षणाच्या दृष्टीतनं त्याच्याकडं पाप जाते. मनाला एकदा का संधी दिली तर त्या पुन्हा पाप करण्यास ते प्रवृत्त असते. पापवासना अज्ञानाने उत्पन्न होते. अज्ञानाचे मूळ अहंकार आहे. हे सगळं पुन्हा तत्वज्ञान इतक्या सूक्ष्मपणे विस्ताराने भागवतकार वर्णन करतात की किती जपलं पाहिजे जीवन जगताना. म्हणजे आपण असंच जगत असतो, म्हणजे एवढ्या सिरियसली आपल्या जीवनाकडे बघत नाही. पण प्रत्येकाने कसं बघितलं पाहिजे हे सांगता येते. जी व्यक्ती भगवान श्रीकृष्णाला प्राणार्पण करीत असते तिला पाप करण्याची इच्छाच होत नाही. अहंकार तर लांब राहिला. तप ब्रह्मचर्य हे आता जसं वेदांचे आज्ञा सांगितल्या, या वेदांच्या दशाज्ञा भागवताने पुनरुच्चार केलाय. सत्य शौच यमनियम स्थिरता मनाची शुद्धता इंद्रिय दमन ब्रह्मचर्य ह्या तुमच्या पापांची वासना निर्वासन करायला म्हणजे त्यांना
मुळापासून छाटून टाकायला खूप मदत करतात. पण म्हणजे हे जरी खरं असलं तरी फिरून तिकडे वळता कामा नये. मनाला काहीतरी वळण लावायला पाहिजे. आणि ह्यासाठी भक्तीने, फक्त भक्तीच एक राजा अशी आहे की जे माणसाला ह्याच्यापासून दूर ठेवू शकते. परमात्म्याचे जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत वासना नष्ट होत नाही. म्हणजे पापाची वासना नष्ट भगवान म्हणजे होण्यासाठी नारायणालाच आपल्याला स्वतःला अर्पण करावे लागते. म्हणजे मी भगवंताचा आहे आणि भगवान माझा आहे. प्रेम ही फार विलक्षण गोष्ट आहे. म्हणजे त्याच्याबद्दल खूप अनेकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण म्हणजे खूप एक गोष्ट म्हणजे मला आठवलं, फक्त त्याचं नेमकं वाक्य काय आहे हे मी म्हणजे बघते मिळतंय का, की कृष्णाच्या फक्त कृष्णाने प्रेम केलं आणि त्या प्रेमावर गोपींना जिंकलं. किती लोकोत्तर प्रेम होतं कृष्णाचं गोपींवर आणि गोपींचंही त्याच्यावर होतं. आणि त्यामुळे ते फक्त प्रेमाने त्या भगवंताला आपलंसं करू शकल्या आणि बाकी काहीही नाही. फक्त प्रेम साध्य करा आणि हे सांगितलंय. तर हे प्रेम म्हणजे नुसतं नाव तुम्ही एखाद्या काय म्हणतो आपण मेकॅनिकल प्रोसेस असते ना, मी एवढं नाव घेणार, एवढं भरा 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 घ्यायचं आणि संपलं, असं करू नका. त्या नामामध्ये प्रेम कसं निर्माण होईल हे बघा. आणि जास्तीत जास्त म्हणजे बेलसरे काका म्हणायचे की तुम्ही ही पण म्हणजे त्याच्या पुढे जाऊन ते सांगायचे की तुम्ही ह्याची काळजी करू नका की मी नामाचं मला प्रेम कशाने येईल, भगवंताचं प्रेम कशामुळे होईल. कारण एक नामात अशी विलक्षण ताकद आहे की नामाचा जप तुम्ही एक बळे म्हणजे 10 माळा करणार, 12 माळा करणार, असं रोज जे काही तुमचा संकल्प असेल तो ठरवून तुम्ही करायला लागला की एका ठराविक वेळेनंतर आपोआप तुम्हाला नामाबद्दल प्रेम येतं आणि मग भगवंताबद्दल प्रेम येतं. म्हणजे ते खूप अद्भुतच आहे म्हणजे त्या गोष्टी. आणि मग तुम्ही त्याच्या म्हणजे काय म्हणतात, त्याद्वारे तुम्ही भगवान गीतेत म्हणतात ना, मामनुस्मर युद्धच, म्हणजे प्रथम तुम्ही करा, भगवंताचे स्मरण करा आणि मग काम करा. मग पहिल्यांदा मला स्मरण, नंतर युद्ध कर. मग तसं परमात्म्याचे ज्ञान होण्यासाठी त्याचं नाम आवश्यक आहे. आणि नाम त्याचं ज्ञान, नामाचं ज्ञान नसलं तरी चालतं. त्यासाठी ही अजामेळाची गोष्ट सांगतोय की महापापी हा अजामेळ आहे. फक्त त्यांनी नाम घेतलं नारायण नारायण आणि तो तरुण गेला आणि त्या अलौकिक रित्या तरलाय की त्याला तोड नाही. परमेश्वराच्या मंगलमय नावाचा जप करा. तुम्ही ज्ञानमार्गी असा की भक्तिमार्गी, ईश्वराची साधना किंवा ध्यान केल्याशिवाय काम होणार नाही. कुण्या एकात मन स्थिर झाल्यावर मनाची शक्ती वाढत असते. 3 साधने दाखवली गेली आहेत आणि ध्यान, अर्चन आणि नाम या 3 साधनांच्या साहाय्याने पापांचा नाश होतो आणि नरकात जाण्यापासून बचाव होतो. प्रभूंच्या मंगलमय स्वरूपाचे ध्यान आणि जप करण्याची बरेच सवय लावून घ्यायला पाहिजे. त्याला इलाज नाही. आपल्या मनाला खूप म्हणजे ती मनाची धारणा होईपर्यंत मनाला जागृत करून सजगतेने फटकारून सावध करायला पाहिजे की जप केला पाहिजे, जप केला पाहिजे. बस आत्ता वेळ मिळाला की फावल्या वेळात, कामं तर सगळ्यांना असतात आणि खूप असतात, पण त्याच्यातनं वेळ मिळेल तेव्हा जपाला बसणं अत्यंत आवश्यक आहे. किंवा ध्यानाला, पण ध्यान तर महामार्ग सांगितलाय, पण सुरक्षित राजमार्ग नामस्मरण आहे. 3ही साधने तुम्हाला शक्य झाली नाहीत म्हणजे ध्यानही करा, अर्चनही करा आणि नामही घ्या. पण समजा 3ही शक्य झाली नाहीत तर कुठल्या तरी एकावर अटळ श्रद्धा ठेवा. इंद्रियांना भक्ती रसात बुडवल्याखेरीज वासना नष्ट होत नाही. म्हणजे जे मगाशी मी म्हणलं, प्रेम, विलक्षण प्रेमभावात आणि नामस्मरणानेच ते प्रेम वाढतं. भक्तीच्या साह्याने जीव भगवंताजवळ जाऊ शकतो. भक्तीच्या द्वारे जीवाचा ब्रह्मसंबंध शक्य होतो आणि म्हणून त्याला ही साधनं, जी ध्यान,
अर्चन आणि नामस्मरण सांगितले ती दृढ करणं गरजेचं आहे. वेद, दान, तप, यज्ञ यांनी माझी प्राप्ती होईल न होईल, पण माझ्या मनाने शुद्धी भगवंताच्या ध्यानाने मनाने होते. दररोज ध्यान करायची आवश्यकता आहे. ध्यानात एकाग्रता न झाली तर नामस्मरणाची आवश्यकता आहे. पण साधना वाचून सिद्धीची प्राप्ती होत नसते. माणसाने प्रथम आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. म्हणजे आता आपलं जे सांसारिक ध्येय किंवा व्यावहारिक ध्येय ते तर ठीक आहे, पण त्याशिवाय मनुष्य म्हणून जन्माला आलोय त्याचं ध्येय निश्चित करायला नको का? आपण कुटुंब आहे, कुटुंबाचं पालन पोषण रक्षण सुरक्षण आणि चालवणं ह्याच्यासाठी ते खूप व्याप करतो. पण हे आपल्याला मिळालेला आपला हा सगळ्यात वैयक्तिक भाग आहे. मनुष्य देह मिळालाय, त्याचं काय करतोय मी त्याकडे लक्ष देणं अतिशय म्हणजे गरजेचं आहे. त्याचं ध्येय ठरवणं गरजेचं आहे. ध्येय निश्चित करून ते साधण्याकरता साधना करा. या कली काळात कुणी अधिक तर कुणी कमी करू शकत नाही, म्हणून नामस्मरणाचा आश्रय घेतला पाहिजे. कलियुगात ध्यान लवकर फलप्राप्ती होत नाही. ध्यान आहे तर उत्तम, म्हणजे जमत असलं तर छानच आहे, पण पावित्र्याची फार आवश्यकता आहे. कलियुगात मनुष्य इतका पवित्र असू शकत नाही, म्हणून नामस्मरण सोपं आणि सहज शक्य आहे. म्हणजे समर्थांनी तर नामाचा किती छान समासच सांगितलाय. अख्खा समासभर समर्थ म्हणजे तुम्ही बसून घ्या, उठून घ्या, झोपून घ्या, चालत घ्या, खात घ्या, पीत घ्या, कधीही घ्या, म्हणजे नामस्मरण करा एवढाच फक्त आपल्याला नाम घेत राहायचंय. हा एक मनाशी खुणगाड बांधा मग बास, असं ते सांगतायत समर्थ सांगतात. तेच म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी बेलसरे काका त्यांचंच पुनरुच्चार करतात. आणि आता भागवत श्रीमद भागवताल त्याचा प्रमुख संदर्भ प्रमुख जे काही सांगितलंय ते नामस्मरणाबद्दल महत्व हे अनन्यसाधारण सांगितलंय. सीता अतिशय आपलं सगळं लक्ष ध्यानपूर्वक रामाचं नाव घ्यायचे. झाडांच्या पानापानातून इतकं घेत होती की झाडाच्या पानापानातून राम 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 शब्द ऐकायला यायला लागला. नावावर अटळ निष्ठा आहे. परमेश्वराचे नाम सतत जपण्याची सवय जर हळूहळू हळू करायची, अजिबात लक्षात राहत नाही. आपण सारखं विसरतो, पण भले विसरे नका. दासगणू महाराजांचं जे पद आहे खूप छान, सगळ्याच ह्याच्यात म्हणतो, स्थिती काल देश असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावानी म्हणा. काय स्थिती आहे, कुठल्या देशात आहोत, म्हणजे कुठला काळ आहे, कशाचा विचार करू नका. आणि सगळं त्यांनी असं तीनचं पद घेतले. जातपात धर्म असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावानी म्हणा. धन जन मन असो काही काना, रामकृष्ण भावानी म्हणा. आणि शेवट तर ते म्हणतात, असाल तेथून पुढती चला यत्न सोडाना. म्हणजे समजा आपण ठरवलंय दिवसभरात किती एका तासभर नाव घ्यायचं आणि विसरलो, आणि हंतरुणावर पाठ टेकल्यावर उठायचा कंटाळा आला तर उठू नका. पण आपलं विसरलंय लक्षात आलं ना, मग ते पडल्या घ्या, पण घ्या. असं म्हणजे त्यांनी इतकं, असाल तेथून पुढते चला यत्न सोडाना, असाल तेथून वरती चला यत्न सोडाना. आपण यत्न प्रयत्न सोडू नका, हे संत आपल्याला किती काकुळतीने सांगतायत. तसंच भागवत पुन्हा पुन्हा सांगताय की सोपी गोष्ट आहे, तुम्ही फक्त नाम घ्या, फक्त नाम घ्या. राम नामात जी शक्ती आहे ती प्रत्यक्ष रामात नाही. आपण ती सुप्रसिद्ध गोष्ट आपल्याला माहितीये की राम बघतात की सगळे असे दगड टाकतात, हनुमान श्रीराम लिहून आणि दगड करतात, ते लंकेला जातात. मग रामाला कुतूहल होतं, राम एक दगड टाकतो आणि तो दगड बुडतो आणि राम खूप खिन्न होतो, अरे असं कसं झालं, आपण प्रत्यक्ष दगड टाकलाय आणि त्या श्रीराम लिहिलेले तरले. मग हनुमंत हे सगळं बघत असतात, ते जवळ जातात आणि म्हणतात, रामा तुम्हाला कळलं का ह्याचं गुह्य काय आहे? तर तो म्हणतो नाही. म्हणजे स्वतः राम म्हणतात, ते म्हणतात की अहो देवा, तुम्ही जर एखाद्याला फेकलं, त्यागलं, तुच्छ लेखलं तर त्याला बुडणारच ना. मग आपल्याला देवाने जवळ करण्यासाठी आपण त्याच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे, ते नामस्मरणाने शक्य होतं.
जेवढं जास्त नाम घेऊ तेवढं आपल्याला देवाबद्दल नामाबद्दल प्रेम उत्पन्न होतं. आणि मग रामचंद्र हसतात आणि म्हणतात हसतात आणि हात वर करतात नुसतं. हे किती मार्मिक उत्तर हनुमानजी देतात. आणि खरोखर गोष्टी नामस्मरण सोपं आहे. ते अधिकारी करून मंत्र घेतल्यावर मंत्रात शक्ती संचारात होत असते. अजामिळ नामस्मरणाने तरला. आता त्याला कोण म्हणजे अधिकारी गुरु भेटला होता. त्यांची गोष्ट पुढे आपण पूर्ण करूया. पण नामाची भक्ती सोपी आणि सरळ आहे. तिच्यामुळे मृत्यू पण शांतपणे येतो. जपा वाचून जीवन सुधारत नाही. जीवनात कथा मार्गदर्शक असते. ती माणसाला आपले सूक्ष्म दोष दाखवित असते. पण त्याचा उद्धार मात्र नामस्मरणाने नामजपानेच होतो. आणि मग पुन्हा पुन्हा ते हे सगळं तत्व जरी सांगितलं असलं तरी पुन्हा आपल्याला अजामिळाच्या गोष्टीकडे जाण्याशिवाय गत्यंतर नाहीये की हा अजामिळ काय होता, किती म्हणजे कुठं माणूस पाय घसरू शकतो आणि किती पराकोटीचा घसरतो ते ह्याच्या कथेतनं सांगितलंय. तो प्रेमबंधनात अडकला. तो गोते खात खात म्हणजे इतका रसातळाला गेला की विचारता सोय नाही. आणि तशात त्याला ते 3 हे आलेले दिसतात, यमदूत आलेले दिसतात. आणि तो त्या लहान मुलाला आपल्या हाका मारतो की नारायणा नारायणा घाबरून हाका मारत असतो. आणि त्यावेळेस ते यमदूत तिथं प्रत्यक्ष भगवंताचे पार्षद येतात. नारायणाचा जप करतायत आणि अंतकाळ चालू आहे. आणि ते म्हणतात, अडवतात त्यांना, हे नेऊ नका. मग ते विचारतात की तुम्ही कोण आहात, कुणाचे दूत आहात, कुठून आला आहात आणि म्हणजे कुणाला ह्या आम्हाला का अडवतात, आम्ही प्रत्यक्ष यमराजाचे हे आहोत दूत आणि तुम्ही आम्हालाच अडवताय. मग ते आणि सगळे त्यांच्याकडे बघून खूप आश्चर्य वाटतं. ते म्हणतात तुम्ही सर्वेच नवव्यवसाहा सर्वे चारू चतुर्भुजा धनुर्निशंगा सिगदाशंक चक्रांबुजा श्रियम. तुमचे सर्वजण नवतरुण दिसता, सुंदर आहात, 4 दंड आहेत, सर्वांच्या हातात शंख चक्र धनुष्य बाण आणि गदा तलवार कमळ शोभायमान आहे. तुम्ही आहात कोण? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या अंगकांतीने किती प्रकाश पसरलाय. तुम्ही धर्मराजाचे सेवक आहात का? आम्हाला अडवायचं धाडस तुम्ही कसं केलं? मग शुकदेवजी सांगतात, परीक्षित, ज्यावेळी यमदूतांनी असे विचारले तेव्हा नारायणाचे पार्षद हसले. कारण भगवंताचं ज्ञान नाहीये. यमापाशी सदैव आहेत पण भगवंताचं ज्ञान नाहीये. तो सत्संगाशिवाय ते होत नाही हेच त्यांना दाखवायचंय. आणि ते म्हणतात की हसतात आणि ते म्हणतात, अरे अतिशय गंभीरपणे म्हणतात की यमदूतांनो, जर तुम्ही धर्मराजाच्या आज्ञेत आहात तर मग आम्हाला धर्माचे लक्षण आणि धर्माचे तत्व सांगा बरं. ते म्हणतात, दंड कसा केला जातो, पात्र कोण आहे, हा तर पापाचारी माणूस आहे, त्याला आम्ही नेतोय, तो नरकातच जायला पाहिजे. आणि वेदांची इथं पुन्हा वेदांचा उल्लेख आहे. वेदांनी ज्या कर्मांचा विधान केलंय तो धर्म आणि वेदांनी ज्याचा निषेध केलाय तो अधर्म. वेद स्वयं भगवंताचे स्वरूप आहेत. ते भगवंताचेच स्वाभाविक श्वास उच्छ्वास आहेत, स्वयंप्रकाश ज्ञान आहेत असं आम्ही ऐकलंय. तर जगताचे रजोमय सत्वमय तमोमय सर्व पदार्थ प्राणी या भगवंतात स्थित आहेत. आणि जीव शरीर मनोवृत्ती जितकं कर्म करतात त्याला साक्षी म्हणजे आज आपल्याला कुठल्याही बिल्डिंग मध्ये गेलो किंवा कुठेही आपण एखाद्या मोठ्या संस्थेत गेलो की सगळीकडे अंडर सीसी कॅमेरा म्हणून लिहिलेलं असतं. पण ते सीसीटीव्ही भगवंताचे 24 तास चालू असतात. आणि ते 1-2 नाही तर त्याची नावं दीर्घ दिलेली आहेत. सूर्योग्नी खम मरुद्भाग मरुद्दाव सोम संध्या हुती दिशा कम कु कालो धर्म इति येते देहस्य साक्षिणः. म्हणजे शरीर मनोवृत्ती जे काही कर्म करतात त्याला साक्षी कोण आहे? तर सूर्य, अग्नी, आकाश, वायू, इंद्रिय, चंद्रमा, संध्या, रात्र, दिवस, दिशा, जल, पृथ्वी, काळ, धर्म, इतके सगळे जण साक्षी आहेत.
म्हणजे ह्या सगळ्यांचे CCTV कॅमेरे चालू असतात. आपण कितीही लांब जाऊन काम करा, कितीही लांब जाऊन पाप करा. स्वामी विवेकानंदांची अत्यंत म्हणजे प्रसिद्ध गोष्ट आहे की ठाकूर देतात एक सफरचंद आणि सांगतात की जिथं कुणी नाही तिथं जा आणि खाऊन या. दोघा चौघांना देतात आणि कुणी 10 मिनिटांनी येतं, कुणी 20 मिनिटांनी येतं, कुणी 30 मिनिटांनी येतं, म्हणजे ज्या त्या आपल्या बुद्धीप्रमाणे. आणि विवेकानंद काली मातेचं दर्शन घेऊन येऊन बसतात. तर ठाकूर बघतात पण काही बोलत नाहीत. आणि जेव्हा हे सगळे येतात तेव्हा विचारतात ते की म्हणजे कोणाला किती वेळ लागला आणि कुठं जाऊन खाल्लं. मग ते सांगतात आम्ही इथं खाल्लं, मी तिथं खाल्लं, तिथं कोणी नव्हतं, तिथं कोणी नव्हतं. आणि मग विवेकानंदांना जेव्हा विचारतात तेव्हा नरेंद्र तुझं काय, तू कुठं जाऊन खाल्लं. तर तो सफरचंद नरेंद्र पुढे ठेवतात आणि म्हणतात मी नाही खाल्लं. तर म्हणे का रे. ठाकूर हसतात. त्यांना बरोबर ह्याला मर्म कळलंय, हे जाणतात. आणि म्हणतात ठाकूर म्हणजे ते सांगतात की मला कोणी पाहत नाही अशी जागाच नाहीये. हे जे सांगितलेले आहेत ह्या सर्व ईश्वराचे CCTV 24 तास तुमच्यावर रोखलेले असतात. मला अशी जागाच सापडली नाही की मी जिथं जाऊन हे खाऊ शकेल. आणि अशी नाहीच हे मला माहिती आहे, म्हणून मी काली मातेचं दर्शन घेऊन येऊन बसलो. हे किती सहज आणि सोपं आणि तत्वज्ञान मुरल्याचं लक्षण. आपण खूप लोक कोणी पाहत नाहीये ना असं बघून गोष्टी करतात, पण कोणीतरी पाहतच असतं. त्याद्वारे अधर्माचा पत्ता लागतो, दंडपात्रतेचा निर्णय होतो. हे निष्पाप पुरुषा जो प्राणी कर्म करतो त्याच्या गुणांशी संबंध येतो, त्याच्यासाठी सगळ्यांकडून काही पाप आणि पुण्य होते. हे देहवान पुरुष कर्म केल्याशिवाय ते राहू शकत नाही आणि मग आपोआपच ते पाप पुण्याला सामोरं जावं लागतं. देव शिरोमणी हे आता म्हणजे आम्हाला ह्यांनी जेवढं पाप केलंय तेवढं कुणीही पाप केलं नाहीये. भगवान यमराज सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत. ते आपल्या मनाने पूर्व रूप पाहू शकतात, त्याचबरोबर ते भावी स्वरूपाचाही विचार करतात. झोपलेला अज्ञानी माणूस स्वप्नात दिसणारे शरीरही वास्तविक शरीर समजतो आणि उठल्यावर ते सगळं विसरतो. त्याचप्रमाणे जीव पण आपल्या पूर्वजन्माचे स्मरण विसरतात आणि वर्तमान फक्त लक्षात ठेवतात. हे सगळं ते आपण फार ज्ञानी आहोत असं म्हणून यमदूत पार्षदांना भगवंताच्या सांगतायत. हे शुद्ध पुरुषांनो, जीव ह्या शरीरात 5 कर्मेंद्रियाद्वारे देणे, घेणे, चालणे, फिरणे काम करतात व 5 ज्ञानेंद्रियाने रूप, रस आदी विषयांचा अनुभव करतात. आणि मन हे 16वं इंद्रिय, ते मिळून ते सगळं विषयांना भोगत असतो. जीव अज्ञानीपणाने काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 6 शत्रूंवर विजय प्राप्त करत नाही. त्याला इच्छा नसेल तर शत्रूवर विजय प्राप्त करूच शकत नाही. पण जर त्याने निर्धार केला तर हे शत्रू त्याच्या पुढे निष्प्रभ ठरतात. कोणताही शरीरधारी जीव कर्म केल्याशिवाय राहत नाही, एक क्षणही राहू शकत नाही. आणि स्वाभाविकच बलपूर्वक विवशतापूर्वक तो जे काही कर्म करतो त्याच्यातनं पाप पुण्य घडतं. मग देवदूतांनो, आपण जाणताच की हा अजामिळ केवढा म्हणजे मोठा शास्त्रज्ञ होता, शील, सदाचार, सद्गुणांचा खजिना होता, ब्रह्मचारी होता, विनयी होता, जितेंद्रिय, सत्यनिष्ठ, मंत्रवेत्ता, पवित्र होता. पण म्हणजे आणि तो मान कुणाकुणाचा ठेवायचा तर गुरु, अग्नी, अतिथी, वृद्ध पुरुषांची सेवा हे सगळं तो करत होता. पण एके दिवशी हा पित्याच्या आज्ञेने जंगलात गेला आणि परतताना एका वेश्येला दारू पिऊन मदोन्मत्त एका पुरुषाशी व्यवहार करताना पाहिला आणि तिथून त्याची बुद्धी चळली. तो मोहित व कामवश झाला आणि आपले धैर्य, ज्ञानानुसार प्राप्त केलेले सगळे गोष्टी तो म्हणजे संपूर्ण विसरला आणि तो मनाच्या अधीन गेला. आणि त्या वेश्येचं निमित्त करून तो सगळे सोयरे संबंधी सगळ्यांना त्याने सोडून दिलं आणि तिच्या बरोबर तो राहू लागला. म्हणजे हा स्वेच्छाचारीने कुलटेच्या तिरप्या कटाक्षाने तो इतका विव्हळ होत असे की त्याला भान राहिलं नाही. अशा पाप्याची इतक्या गोष्टींचं उल्लंघन केलंय तर मग ह्याच्या आम्ही जे काही नरकात जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय आहे का, म्हणून आम्ही त्याला नरकात नेण्यासाठी आलेलो आहोत. मग भगवंताचे पार्षद म्हणतात की अरे यमदूतांनो,
आश्चर्याची आणि खेदाची गोष्ट आहे की धर्मज्ञानाच्या सभेत अधर्म प्रवेश करतोय असं वाटतं. कारण अदंडनीय आणि निरपराध व्यक्तींना उगीच तुम्ही दंड दिला जातोय. आणि गंमत अशी आहे की ह्या दोघांचे संवाद, इकडे यमदूत आहेत, इकडे भगवंताचे पार्षद आहेत, हा सगळा संवाद जो काही मेलेला अजामिळाचा देह आहे तो सगळं त्याला दिसत असतो आणि तो सगळं ऐकत असतो. आणि त्याला हे सगळं कळतं की आपण नारायणाचं नाव घेतो, आपल्या मुलाचं नाव घेतलंय, पण घडलंय ते भगवंताचं नामस्मरण, हे त्याला कळतं. ते म्हणतात की जे प्रजेचे रक्षक आहेत, शासक आहेत, समदर्शी आणि परोपकारी आहेत, तेच जर प्रजापती विषमतेचा व्यवहार करायला लागले तर मग प्रजेने कुणाला शरण जायचं. दयाळू सत्पुरुष जो प्राण्यांचा अत्यंत विश्वासपात्र आहे, त्याला आपला हितैषी समजून लोकांनी आत्मसमर्पण केलंय, त्या अज्ञानी जीवांबरोबर असा विश्वासघात तुम्ही करताय. यमदूतांनो, ह्याने कोटी कोटी जन्मांचा पापराशींना पूर्ण प्रयश्चित्त केलंय. तर हे आश्चर्यचकित होतात, हे काय बोलताय तुम्ही म्हणून. कारण ह्याने विवशता पूर्ण का होईना भगवंताच्या नामाचा पुन्हा पुनरुच्चार केलेला आहे. ज्यावेळी याने नारायण या 4 अक्षरांचा उच्चार केला त्यावेळी केवळ तेवढ्यानेच याच्या समस्त पापांना प्रायश्चित्त झाले. चोर, दारुडा, मित्रद्रोही, ब्रह्मघाती, गुरुपत्नीगामी अशा लोकांचा म्हणजे कितीही मोठा पापी असेल तरी ह्या सर्वांना मोठे प्रायश्चित्त म्हणजे नामस्मरण आहे. भगवंताच्या नामाचे उच्चार हेच सर्वात मोठे प्रायश्चित्त आहे. आणि त्यांनी तर ते खूप घेतलंय. भले त्यांनी आपल्या मुलाच्या प्रेमाच्या संबंधाने घेतलेले आहे, पण त्यांनी ते घेतलंय. जर प्रायश्चित्त केल्यानंतर मन परत कुमार्गाने पापाच्या बाजूला वळेल तर चरमसीमेचे पुन्हा प्रायश्चित्त करणे गरजेचे आहे. पण ह्यासाठी जे लोक प्रायश्चित्त करू इच्छितात त्यांना आपल्या पापकर्म व वासनांचे समूळ उच्चाटन करायचे आहे. त्यांनी भगवत गुण गायले पाहिजे. आपण काही अजामिळ नाही, आपण काही धुंदुकारी नाही, तर आपण फक्त भगवंताच्या गुणांचं चिंतन करायचं. तर हे सांगतायत, अरे यमदूतांनो, तुम्ही अजामिळाला घेऊन जाऊ नका. याने साऱ्या पापांचे प्रायश्चित्त केलंय आणि याने पुन्हा पाप केलंच नाहीये, कारण तो त्या मुलातच गुरफटला गेलाय आणि भगवंताच्या नामाचा पुनरुच्चार केलाय. जो माणूस पडताना, पुन्हा ते काल जसं सांगितलं की पडताना, शिंक येताना, पाय घसरताना, अंग मोडताना, साप चावताना, काही अग्नीने जळताना, ठेच लागताना हरिहरी हरिहरी असा उच्चार करेल, काहीही आपल्या नामाचा उच्चार करेल तर तो यमयातनांना पात्र राहत नाही. महर्षींनी जाणून बुजून पापांसाठी मोठे छोटे प्रायश्चित्त सांगून ठेवले आहे, यात संदेहच नाही. त्या तपस्या, दान, जप आदी प्रायश्चित्ताने म्हणजे त्याचा ऱ्हास होतच असतो, पण नामस्मरण हे आणखीन त्याच्यावरचे सर्वश्रेष्ठ प्रायश्चित्त आहे. यमदूतांनो, जाणून न जाणून इंधनाचा अग्नीला स्पर्श झाला की भस्मच होणार ना. त्याचप्रमाणे जाणून बुजून असू दे, अजाणतेपणाने असू दे, त्याने भगवंताच्या नामाचे संकीर्तन केलेले आहे. शुकदेवजी म्हणतात, राजा, ज्याप्रमाणे भगवंताच्या पार्षदाने पूर्ण भागवत धर्माचा निर्णय ऐकवला तेव्हा अजामिळास यमदूतांच्या पाशातून सोडवून मृत्यूतून वाचवले. पार्षदांची ही गोष्ट ऐकून यमदूत यमराजेंकडे गेले, सर्व वृत्तांत सांगितला. अजामिळ यमदूतांच्या फासातून सुटला, निर्भय आणि स्वस्थ झाला. पण पार्षदांच्या दर्शनजनित आनंदात मग्न होऊन तो डोकं झुकवून पुन्हा प्रणाम करू लागला. निष्पाप परीक्षित, भगवंताच्या पार्षदांनी पाहिले की अजामिळ आपल्याला काही सांगू इच्छित, तेव्हा झटकन ते तिथून अंतर्धान पावले. कारण आता त्यांचं काम झालं होतं, त्यांना यमदूतांशी कर्तव्य होतं, ह्याच्याशी नाही, अजामिळाशी. मग आता अजामिळ भगवंताच्या पार्षदांकडून विशुद्ध भागवत धर्म आणि यमदूतांच्या मुखातून वेदोक्त सगुण प्रवृत्ती विषयक धर्माचे श्रवण घडले. सर्व पापहारी भगवंताचा महिमा ऐकून अजामिळाच्या हृदयात तत्काळ भक्तीचा उदय झाला. आता त्याला आपली पापे आठवून खूप पश्चाताप व्हायला लागला. अजामिळ मनोमन विचार करू लागला, अरे मी किती इंद्रियाचा दास झालो. मी एका दासीच्या गर्भातून 10 पुत्र निर्माण केले. मी माझं ब्राह्मणत्व नष्ट केलं. धिक्कार असो माझा. पुन्हा तो स्वतःचा धिक्कार करू लागला. आणि माझ्या म्हणजे कलंकाचा मी टिळा आहे, कुळाचा कलंक, आणि त्या अनेक कलंकातला मोठा टिळा म्हणजे मी आहे, असं तो स्वतःला बोलू लागला.
मी किती नीच आहे. माझे आई वडील म्हातारे व तपस्वी होते, पण असाही होते, पण मी त्यांची सेवा करायचं सोडून या एका स्त्रीच्या नादी लागलो. मी फार भयावह नरकात पडणार आहे, की जिथे धर्मघाती पापात्मा कामी पुरुष अनेक यातना भोगतात. आत्ताच पण मी जे दृश्य पाहिले ते स्वप्न आहे का खरं आहे, हे तो संभ्रमात पडतो. भगवंताच्या मायेने स्त्री पुरुष धारण करून मला अधमाला फसवले आणि मृग क्रीडेप्रमाणे नाचवले. आता मी मला त्या मायेपासून मुक्त करेन. मी सत्य वस्तू परमात्म्याला ओळखले, त्याचे पार्षद पाहिले. वास्तविक आता मी शरीर आधीत मी माझे भाव सोडून देतो आणि फक्त नामस्मरणात राहतो. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, भगवंताच्या त्या पार्षद महात्म्यांचा केवळ थोडा वेळ सत्संग झाला, म्हणजे अगदी क्षणिक म्हणता येईल असा, पण तेवढ्यानेच अजामेळाच्या चित्तात संसाराप्रती तीव्र वैराग्य प्राप्त झाले. त्याचे अवयव शिथिल झाले, ते तो खूप म्हातारा झाला होता. हे असलं तरी वैराग्य नव्हतं, पण केवळ 2-4 क्षणाचा जो काही सत्संग झाला त्याने मात्र वैराग्य उफाळून वर आलं. सर्व संबंध मोह त्यांनी सोडून दिला आणि तो हरिद्वारी गेला. त्या देवस्थानात जाऊन भगवंताच्या मंदिरात आसनात बसले. त्यांनी योग मार्गाचा आश्रय घेऊन आपल्या साऱ्या इंद्रियांना विषयांपासून हटवले आणि मनाला बुद्धीच मिळवले. नंतर आत्मचिंतनाद्वारे बुद्धीला विषयांपासून वेगळे केले. तसेच भगवत धाम अनुभव स्वरूप परब्रह्माशी जोडले गेले. आता अजामेळाची बुद्धी त्रिगुणमयी प्रकृतीच्या वर उडून भगवंताच्या स्वरूपात विलीन झाली आणि त्यांनी पाहिले की तेच पार्षद 4 जण पूर्वीप्रमाणेच आपल्या समोर उभे आहेत. अजामेळाने आता ओळखीने स्मितहास्य केलं, त्यांना वंदन केलं. त्यांचे दर्शन झाल्यावर त्यांनी त्या तीर्थस्थानावर आपले शरीर गंगेच्या तटावर त्यागले आणि तत्काळ भगवंताच्या पार्षदाचं रूप त्याला प्राप्त झालं. अजामेळ भगवंताच्या पार्षदांसह स्वर्णमय विमानांवर आरूढ होऊन आकाश मार्गाने लक्ष्मीपतीचे निवासस्थान वैकुंठास गेले. परीक्षित, अजामेळाने दासीचा सहवास करून सारे जीवन चोपट करून टाकले होते. तो आपल्या निंदित कर्मासाठी पतित झाला होता, नियमांपासून च्युत झाला होता, परंतु भगवंताचे एक नाम उच्चारण कारणाने तो तत्काळ मुक्त झाला. जे लोक संसार बंधनातून मुक्त होऊ इच्छितात त्यांच्यासाठी आपल्या चरणस्पर्शाने तीर्थांनाही तीर्थ बनवणाऱ्या भगवंताच्या नामापेक्षा श्रेष्ठ काही नाही. हे सोपे साधन आहे आणि फुकटचे साधन आहे. हे परीक्षिता, हा इतिहास अत्यंत गोपनीय आहे, समस्त पापांचा नाश करणार आहे. जो पुरुष श्रद्धा आणि भक्ती सहित याचे श्रवण कीर्तन करतो तो नरकात कधी जात नाही. जरी दूत त्याच्याकडे डोळे उचलून त्याच्याकडे पाहू म्हणजे कोणत्या यमाचे दूत त्याच्याकडे डोळे उचलून पाहूही शकत नाहीत. जरी त्या माणसाचे जीवन पापमय असले तरी वैकुंठ लोकास तो जातो, जर त्याने अशा प्रकारचं प्रायश्चित्त घेतलं तर. कारण ती एक प्रकारे भगवंताची पूजाच असते. हे परीक्षिता पहा, अजामेळासारख्या पाप्याने मृत्यूच्या वेळी मुलाच्या निमित्ताने का होईना भगवंताच्या नामाचे उच्चारण केले, त्यालाही वैकुंठाची प्राप्ती झाली. तर मग जे लोक श्रद्धेने भगवंताचे नाम घेतात त्यांना भगवत प्राप्ती होणार नाही अशी शंका का घ्यायची? म्हणजे शंका घ्यायचं कारणच नाही असं ते सांगतायत. हे भगवंताचे यमाचे दूत आणि पार्षद यांच्यात जो संवाद झालाय तो अगदी तुटपुंजा मागच्या म्हणजे अध्यायात आलाय, पण तो खूप विस्तृत आहे. तो परीक्षित राजाला पुन्हा सविस्तर सांगतो. तो म्हणजे परीक्षिताला उत्सुकता आहे की सगळं जाणून घ्यायचंय, म्हणून ते विचारतायत. धर्मराजांना म्हणजे यमास सारे जीव वश आहेत, ते पार्षदांनी त्यांचीच आज्ञा भंग केली, त्यांच्या दूतांना अपमानित केले. तेव्हा त्यांच्या दूतांनी यमपुरीस जाऊन वृत्तांत ऐकवला. त्यावर यमराज काय म्हणाले हे आम्हाला ऐकून घ्यायचं आहे. म्हणजे आम्हाला जर तुम्ही सांगाल तर बरं होईल. प्रभू, आपल्या आज्ञेने आम्ही लोक एका म्हणजे पाप्याला यातना घराकडे घेऊन चाललो होतो, परंतु त्यांनी बलपूर्वक काय म्हणजे फास तोडून ठरवले हे आता ते
कसं सांगतायत हे आता सांगायला लागले शुकदेवजी. यमाला ते म्हणतात की प्रभू, आम्ही आपल्याकडून हे रहस्य जाणू इच्छितो. आपण आम्हाला ऐकण्याचे अधिकारी जर समजत असाल तर सांगा. फार आश्चर्याची गोष्ट झाली. अजामिळाच्या तोंडून नारायण हा शब्द निघाला आणि जिकडे तिकडे भिवू नको म्हणत झपाट्याने ते पार्श्वद येऊन पोचले. सुखदेवजी सांगतात, ज्यावेळी दूतांनी अशा प्रकारे प्रश्न केला त्यावेळी देव शिरोमणी प्रजेचे शासक भगवान यमराज प्रसन्न झाले. त्यांनी हवेतल्या हवेत श्रीहरी चरण कमलांचे स्मरण केले. त्या पार्षदांना वंदन केले. यमराज म्हणाले, दूतांनो, माझ्याशिवाय आणखी एक जगताचे चराचराचे स्वामी आहेत. त्यांच्यात हे सारे विश्व सूत्रात म्हणजे बांधल्याप्रमाणे आहे आणि ते सर्वात मध्ये ओतप्रोत भरलेले आहेत माझ्या सकट. त्यांचे अंश ब्रह्मा विष्णू शंकर प्रत्यक्ष आहेत. या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय करतात. या साऱ्या विश्वास वेसन घातलेल्या बैलाप्रमाणे अधीन ठेवतात. माझ्या प्रिय दूतांनो, ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या वासरांना प्रथम लहान लहान दोरांनी बांधून मग त्या खुंट्याला बांधतात, त्याप्रमाणे जगदीश्वर भगवंताने पण ब्राह्मणादी वर्ण ब्रह्मचर्य आदी आश्रम छोट्या छोट्या नावाच्या दोरात बांधून सर्व नामांना वेदवाणी रूपी मोठ्या दोरखंडात बांधून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे. पण माणूस तिकडे दुर्लक्ष करतो. तर मोह आणि मन, चंचल मन माणसाचं ते काम घडवतं. अरे दूतांनो, मी तसेच इंद्र, निरुती, वरुण, चंद्रमा, मगाशी जसं सांगितलं, मगाशी जेमतेम 9-10 जणांचा उल्लेख आला की CCTV भगवंताचे कॅमेरे, तर इथं त्यांनी 49 जण सांगितली आहेत यमानी. हे म्हणजे 8 वसु, ब्रह्मा, 12 आदित्य, विश्वदेवता आणि हे शंकर वगैरे, आणि 49 मरुत सिद्ध, 11 रुद्र, रजोगुण, तमोगुण, भृगु आदी प्रजापती, मोठमोठाल्या देवता, हे सर्व जण भगवंताच्या मायेत आधी असून या जे काही वर सांगितलेल्या आहेत 49 जण, त्या सगळ्या म्हणजे सगळ्या जणांच्या दृष्टीखाली किंवा ह्याच्यात येतात, दृष्टिक्षेपात म्हणूया. आणि दूतांनो, ज्याप्रमाणे घटपट आदी रूपवान पदार्थ आपल्या प्रकाशक डोळ्यांना पाहू शकत नाही, तसेच अंतःकरणात आलेल्या आपल्या साक्षी रूपाने स्थित परमात्म्यास कोणताच प्राणी पाहू शकत नाही. फक्त ते जाणायचं असतं आणि ते जाणण्यासाठी साधनं जी सांगितली आहेत ते पुन्हा फिरून नामस्मरण, ध्यान, यम, नियम हे सांगितलेलं आहे. प्रभू परमस्वामी स्वतः मात्र परम स्वतंत्र आहेत. मायापती पुरुषोत्तमाचे दूत त्यांच्याच समान मनोहर रूप गुण स्वभावाने संपन्न आहेत. ते सर्वत्र सदैव विचरण करत असतात. विष्णू भगवंताचे सूरपूरचित पूजित तसेच परम अलौकिक पार्षदांचे दर्शन सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. आणि ते म्हणतात, तुमच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून तुम्हाला पार्षदांचं दर्शन झालं. ते भगवंताच्या भक्तजनांना त्यांच्या शत्रूपासून, मी व अग्नी आदीपासून, सर्व विपत्तींपासून सदैव दूर ठेवतात. म्हणजे भगवंताचा दूत आहेत, ते एक काम करणारे मृत्यूची देवता आहेत, पण तरी सुद्धा ते म्हणतात की मी शत्रूच आहे जीवाचा, आणि त्या भगवंताचे पार्षद माझ्यापासून त्या जीवाला वाचवतात. स्वतः भगवंतांनी धर्माच्या मर्यादा निर्माण केल्या आहेत. ऋषी त्या जाणत नाहीत की देवता जाणत नाहीत, सिद्धगण जाणत नाहीत. अशा स्थितीत माणूस, विद्याधर, चारण इतर जाणणे कसे शक्य आहे? भगवंताद्वारा निर्माण झालेल्या भागवत धर्म परमशुद्ध आहे, अत्यंत गोपनीय आहे. तो जाणणे फार कठीण आहे. जो तो जाणतो तो भगवत स्वरूपास प्राप्त होतो. ते जाणण्यासाठी माणसाचं मन पवित्र हवं, अंतर्बाह्य शुद्ध हवं. हे दूतांनो, भागवत धर्माचे रहस्य आम्ही फक्त 12 व्यक्ती जाणतो. ब्रह्माजी, देवर्षी नारद, भगवान शंकर, सनत कुमार, कपिल देव, स्वयंभू मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म पितामह, बली, शुकदेवजी आणि मी धर्मराज. असं एवढे 12 जण आम्ही
जे काही त्याचं गुढ आहे, गुह्य आहे भागवत धर्माचं, ते जाणतो. या जगात जीवांसाठी हाच सर्वश्रेष्ठ परमधर्म होय. सर्वात मोठे कर्तव्य हेच होय की नाम संकीर्तनादी उपायाने भगवंताच्या चरणी भक्तिभाव प्राप्त करणे. प्रिय दूतानं, भगवंताच्या नामोच्चारणाचा महिमा अपरंपार आहे. अजामेळासारखा पापी पण केवळ एकदा नामोच्चार करण्याने मृत्यूच्या पाशातून सुटला. भगवंताचे गुण लीला छान कीर्तन करणाऱ्या माणसाच्या पापाचा सर्वथा नाश ते नाम करते, जर मनापासून नाम घेतलं तर. हे काही त्याचे मोठे फळ नाही, कारण अत्यंत पापी अजामिळाने मरणाच्या वेळी चंचल चित्ताने आपला मुलगा नारायण ह्याचे नाव घेतले आणि पण ह्याही नावाने त्याचे सारे पाप क्षीण झाले आणि मुक्ती सुद्धा त्याला पुढे प्राप्त झाली. माझ्या दूतांनो, आज भगवंताच्या पार्षदांचा अपमान करून स्वयं भगवंताचा तिरस्कार आज तुमच्याकडून घडलाय. हे माझंही म्हणजे अपराध माझा पण आहे. पुराण पुरुष भगवान नारायण आमचा हा अपराध क्षमा करो म्हणून नमस्कार करतात. आम्ही अज्ञानी असलो तरी त्यांचेच लोक आहोत. सदैव ओंजळी बांधून आज्ञा मिळवण्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. तरी परम महिमान्वित भगवंतास हेच योग्य आहे की आम्हाला क्षमा करावी. या पार्षदांकडून, त्याच्या दूतांकडून ज्या चुका झाल्या, पार्षदांचा थोडासा उपमर्द झालाय, तो त्यांनी स्वतः यमराजांनी याचना करून भगवंताकडे क्षमा मागितली आहे. त्या सर्वांतरी आम्ही अनंत प्रभूला मी वंदन करतो. शुकदेवजी सांगतात, परीक्षिता, असे नक्की समज की मोठ्यात मोठ्या पापांचेही सर्वोत्तम अंतिम व पापवासनांचा म्हणजे निरसन करणारे प्रायश्चित्त हेच आहे की केवळ भगवंताचे गुण, लीला आणि नामाचे संकीर्तन. जे लोक पुन्हा पुन्हा उदार व कृपापूर्ण भगवंताच्या चरित्राचे श्रवण करतात, कीर्तन करतात, त्यांच्यात हृदयात आपोआप प्रेममयी भक्ती उत्पन्न होते. त्याने आत्मशुद्धी होते आणि तो माणूस भगवान श्रीकृष्णाच्या चरणारविंदाच्या मकरंदाचा लोभी भ्रमर बनतो. आपोआप म्हणजे फक्त नाम घेत राहिलं की सगळं पापक्षालन होतं. पुन्हा तो विषयात अडकत नाही. ज्यांच्या विवेक बुद्धीवर पाणी फिरवलंय ते आपल्या पापांचे परिमार्जन करण्यासाठी पुन्हा प्रायश्चित्त म्हणून कर्म करतात, पण त्यामुळे हे होते की त्याची कर्मवासना मिटत नाही, तर तो पुन्हा पुन्हा दोष करत राहतो. पण ज्याला हे समजले, जो हे जाणतो की केवळ नामस्मरणाने प्रायश्चित्त होते आणि नामस्मरण घेतल्याने पुन्हा पाप करण्याची वासना समूळ नष्ट होते, त्यावेळेस तो पहिल्यांदा जीव नामस्मरण करायला लागतो. हे यमदूतांनो, स्वामी धर्मराजाच्या तोंडून अशा प्रकारे भगवंताच्या महिमा तुम्ही ऐकलात, त्याचे स्मरण केले, तेव्हा त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. तेव्हापासून धर्मराजाच्या गोष्टींवर विश्वास ठेवून आपल्या नाशाच्या भयामुळे भगवंताच्या आश्रित भक्तांच्या जवळही ते जात नाहीत. म्हणजे यमदूतांनी भक्तांची दहशत घेतली आहे की कुठून न जाणो भगवंताचा भक्त आहे, तो नाम घेतोय, तर त्याच्या जवळपास फिरकायचं नाही. हे जे नरकाचं वर्णन सांगितलंय, त्याला जे लिहिले आहेत आणि त्याला उपाय काय, असे किती आपण पाप आपल्याकडनं रोजच्या जीवनात घडतात, हा जो प्रश्न विचारलाय त्याला हा सोपा उपाय शुक महामुनी सांगतायत. परीक्षिता, हा इतिहास फार गोपनीय आहे, अत्यंत रहस्यमय आहे. फक्त नामस्मरण करणं आणि त्यांनी सगळ्या पापांच्या राशी नष्ट करणं, हा भागवत धर्माचा गोपनीय मार्ग सांगितलाय. किती अलभ्य लाभ आहे आपल्याला, हे सहज फुकट मिळतंय. आपल्याला फक्त भगवंतानी दिलेलं नाम घ्यायचं. मग ह्यांना कोणत्या अधिकाऱ्याने हे नाम दिलं होतं, ती गोष्ट आपण उद्या बघू. पण ते म्हणतात की मलय पर्वतावर विराजमान भगवान अगस्त्यनी श्रीहरीची पूजा करते वेळी मला हे सगळं गोपनीय ज्ञान ऐकवलं, ते मी ऐकलं. ते शुक महामुनी म्हणतात, मी ते तुम्हाला राजा ऐकवतोय, असं त्यांनी सांगितलं. आजची हे 30व्या दिवसाची भगवत सेवा, भागवत श्रवण आणि वाचन हे सर्व श्रीकृष्णार्पणमस्तु.
जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. सॉरी. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुविभूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतंत्रताया, प्राचीन सभ्यताया. समयं समर्गताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.